मी लहानपणापासून म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये आणि अच्छा. एन्व्हायरमेंटला जपणाऱ्या लोकांबरोबर राहिलेली आहे, वाढलेली आहे. आणि माझ्या मम्मीला खूप हौस आहे झाडांची, फुलांची, पक्ष्यांची, नेचरची अच्छा. जनरली, आणि माझ्या वडिलांनाही होती. तर तशा वातावरणात वाढल्यामुळे मला लगाव तर आहेच आहे ऑलरेडी नेचरशी. आणि मी सारखा विचार करायचे की छोटे आपण सॅपलिंग्स लावतो ते मोठे होऊसपर्यंत त्याला म्हणजे 50 वर्ष 100 वर्ष असा काळ जातो. आणि जेव्हा डेव्हलपमेंट मी पाहिजे तेव्हा मला असं वाटायचं की डेव्हलपमेंट होताना 100 वर्षाची झाडं कापतोय, छोटी छोटी झाडं लावतोय, आणि 100 वर्षाची झाडं आपण ती झाडं झाली की नाही झाली ते पाहायला मोस्टली लोक नसणार बरोबर. ज्यांनी लावली ती. अच्छा. तर मी सारखा माझ्या डोक्यात हा विचार असायचा की ट्रान्सप्लांटेशन पॉसिबल आहे का, ते सक्सेसफुल होतं का, त्याच्या मागे सायंटिफिकली काय करावं लागतं, नाही तर त्या झाडांचं जगण्यासाठी काय करावं लागतं. आणि डेव्हलपमेंट होताना जी झाडं कापल्या जायची, मला लाईक कॉन्स्टंटली तो विचार डोक्यात असायचा. आणि लकीली आय केम अक्रॉस पीपल ज्यांनी हे 1992-93 पासून करतायत. आणि एक खेरे सर म्हणून होते ॲक्च्युली पुण्यात, ते यशवंत खैरे, हो पुणे महापालिकेचे. हो. येस. तर ते म्हणजे मी ज्यांच्याबरोबर करते ते त्यांचे स्टुडंट आहेत, म्हणजे ते त्यांना मेंटरच मानतात. ओके. आणि तर खेरे सरांबरोबर ते शिकलेत. आणि खेरे सर हे सेट अ ब्युटिफुल एक्झाम्पल त्यांनी Yes. करून दाखवलेलं आहे. फक्त ते चालू राहिलं नाही असं मला वाटतं. तर ते त्यांच्याबरोबर शिकलेले जे आहेत ते त्यांच्याबरोबर मी असोसिएटेड आहे. आणि ते सक्सेसफुली करतात, त्यांनी जगवलेली आहेत झाडं. तर त्याच्यामुळे म्हणजे मी सुरू केलं ट्रान्सप्लांटेशन.